नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे सेट आणि सेट मधला प्रॅक्टिस सेट नंबर आपण 1.4 आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1, 1.2, 1.3 वरती चर्चा केली। आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही बघू शकता। तर आता आपण बघूयात 1.4। आता 1.4 मध्ये बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो आपण बघू, पण हा बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या काही महत्त्वाच्या ज्या काही व्हिडिओ आहेत त्याचे लिंक आहे त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा मित्रांनो, आता 1.4 सुरू करण्याच्या अगोदर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समजा माझ्याकडे एखादा सेट असेल A, ज्या A सेट मध्ये 1 2 3 4 5 असे एलिमेंट आहेत। त्याच्यानंतर दुसरा सेट आपल्याकडे B ज्याच्यामध्ये एलिमेंट आहेत 3 4 5 6 7 आणि 8। आता याच्यामध्ये कसं माहिती आहे का, याच्यामध्ये काही दोन गोष्टी आहेत, म्हणजे इंटरसेक्शन ऑफ सेट आणि युनियन ऑफ सेट या दोन गोष्टी माहिती पाहिजे। आता इंटरसेक्शन म्हणजे काय बघा, दोन सेटचा इंटरसेक्शन बघा, A इंटरसेक्शन B बघा अशा प्रकारचा साइन आहे, उलटा U, हा U असतो आणि हा उलटा U, उलटा U जर आला तर इंटरसेक्शन A इंटरसेक्शन B, म्हणजे A आणि B या दोघांमध्ये कॉमन कुठले, इंटरसेक्शनचा दुसरा अर्थ कॉमनच समजून घ्या। इंटरसेक्शनचा दुसरा अर्थ म्हणजे कॉमन असं समजून घ्या। इंटरसेक्शन म्हणजे या दोन सेटमध्ये असलेले कॉमन एलिमेंट। कुठले एलिमेंट कॉमन आहे बघा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे। बघा या ठिकाणी हे तीन घटक कॉमन आहेत, 3 4 5। मग या ठिकाणी इंटरसेक्शन किती झालं यांचा, 3 4 आणि 5 हा झाला इंटरसेक्शन ऑफ सेट। त्याच्यात युनियन ऑफ सेट, युनियन म्हणजे काय बाबा, युनियन ऑफ सेट पण विचारला जातो। युनियन म्हणजे सगळे घटक, A मधले पण सगळे घटक, B मधले पण सगळे घटक, मध्ये A म्हणजे A मधले सगळे एलिमेंट आणि B मधले सगळे एलिमेंट, दोघांमधले सगळ्यांना लिहायचं, मिले सुर मेरा तुम्हारा सगळ्यांना लिहून काढायचं इथं, त्याला आपण म्हणतो युनियन ऑफ सेट। युनियन म्हणजे सगळे एकत्र येणं, सगळ्यांना एकत्र, A मधले पण घ्यायचे B मधले पण। मग A मध्ये किती 1 2 3 4 5 घेतले A मधले, आता B मधले लिहायचे तिथं, म्हणजे A मधले सगळे एलिमेंट लिहिले, आता B मधले लिहा। पण B मधले लिहित असताना जे A मध्ये ऑलरेडी आलेले आहेत, रिपीट झालेले आहेत, त्यांना डबल लिहायचं नाही। ओके, मग आता 3 ऑलरेडी लिहिलाय बघा, 3 ऑलरेडी लिहिलाय, 4 लिहिलाय, 5 लिहिलाय, मग काय राहिला 6 राहिला, 7 राहिला, 8 राहिला। तर अशा प्रकारे आपल्याला काय सांगता येऊ शकतं की बाबा युनियन ऑफ सेट। तर ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत, इंटरसेक्शन आणि एलिमेंट। आता इथे बघा, इथे किती नंबर ऑफ A किती दिसतात आपल्याला, नंबर ऑफ A आपल्याला दिसतात 1 2 3 4 5। ओके, नंबर ऑफ B म्हणजे त्याच्यामधले घटक, नंबर ऑफ B किती बाबा 1 2 3 4 5 6 आले। त्याच्यानंतर नंबर ऑफ A इंटरसेक्शन B, नंबर ऑफ A इंटरसेक्शन B किती 1 2 3 आले। त्याच्यानंतर नंबर ऑफ A युनियन सेट B, A युनियन B किती आलं बाबा 1 2 3 4 5 6 7 8 झाले। तर बघा आता याच्यामध्ये लक्षात घ्या, या दोघांची जर आपण ॲडिशन केली बघा, नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B, तर आणि ती ॲडिशन किती येते बाबा 5 + 6 किती झाले बाबा 11, आणि यांच्या ॲडिशनमधून मायनस केलं, नंबर ऑफ A इंटरसेक्शन B ला जर मायनस केलं म्हणजे या 11 मधून जर 3 मायनस केलं तर 8 मिळतात। म्हणजे इथे एक फॉर्म्युला मिळतो, A युनियन B चा एक फॉर्म्युला लक्षात घ्या, नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B हा फॉर्म्युला आहे, हा पाठ करून ठेवा। बघा तुम्ही वाटलंच तर इथं प्रॅक्टिकली आपण बघू शकतो, नंबर ऑफ A युनियन B A युनियन B काढत असताना बघा इथं बघा आपण प्रॅक्टिकली बघितलं, नंबर ऑफ A किती होता 5 बरोबर, प्लस नंबर ऑफ B किती आहे 6 आहे, आणि मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B किती 3 आहे। 5 + 6 11 मायनस 3 केले किती झाले 8 झाले। तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला इथं तुमच्या लक्षात येतो, प्रॅक्टिकली आपण इथं बघतो। तर आता हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ह्या एक्सरसाइजसाठी, हा फॉर्म्युला, त्याचबरोबर युनियन ऑफ सेट म्हणजे काय, इंटरसेक्शन ऑफ सेट म्हणजे काय, या कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे। तर जाऊयात आता आपण पुढे काही क्वेश्चन बघूयात। बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न सोडवत असताना आपल्याला फॉर्म्युला माहितीच पाहिजे। बघा नंबर ऑफ A दिलाय 15, नंबर ऑफ A युनियन B किती दिलाय बाबा 29, नंबर ऑफ A इंटरसेक्शन B दिलाय 7 आणि नंबर ऑफ B काढायचा आहे। आता नंबर ऑफ B जरी काढायचा असला तरी फॉर्म्युला आपल्याला हाच वापरावा लागणार आहे, नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B
मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन ऑफ बी, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरू. आता याच्यामध्ये ज्या ज्या किमती दिल्या त्या आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. नंबर ऑफ ए युनियन बी किती दिलाय 29 लिहिला. नंबर ऑफ ए किती दिलाय बाबा 15 दिला. नंबर ऑफ बी किती दिलाय, नंबर ऑफ बी आपल्याला काढायचं आहे, नंबर ऑफ बी चीच व्हॅल्यू काढायची आहे. आणि ए इंटरसेक्शन बी किती बाबा 7 दिलाय. झालं. आता 29 आपल्या जागेवर 15 मायनस 7, 15 मधून 7 जातात का, यस 15 मधून 7 गेले 8 राहिले, प्लस नंबर ऑफ बी 8 प्लस इकडे आले मायनस झाले बरं का. 29 मायनस 8 इज इक्वल टू नंबर ऑफ बी. सो देअरफॉर आपल्याकडे नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती आलं, 29 मधून 8 गेले 21, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 21. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येईल. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. तुमच्या लक्षात आलं फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला लिहून याच्यामध्ये टाकला की तुमचा आन्सर ऑटोमॅटिकली आलेला आहे. ठीक आहे. आता जाऊयात पुढे. बघा या ठिकाणी सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात काय दिलंय, इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट. बरोबर का. टोटल नंबर ऑफ स्टुडंट या ठिकाणी आपण लिहूया टोटल नंबर ऑफ स्टुडंट. ओके. टोटल स्टुडंट्सला आपण काय म्हणू, एन म्हणू. ती किती बाबा 125 हा आकडा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिलंय, आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 80 मुलं जे आहेत चहा पितात, 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी, 60 मुलं जे आहेत ती कॉफी पितात. ओके. आणि 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ, 20 मुलं जी आहेत ती टी अँड कॉफी दोन्ही सुद्धा ते ब्रेवरेज जे आहे ते पितात. ओके. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. म्हणजे अशा मुलांचा नंबर काढायचा की जे कॉफी पण नाही पित आणि चहा पण नाही पित. बघा एक 125 स्टुडंट आहेत, त्याच्यामधले काही मुलं चहा पितात, काही मुलं कॉफी पितात, काही मुलं चहा आणि कॉफी दोन्ही पितात, पिणारे आहेत. तर आता आपल्याला असे नंबर काढायचे की जे बाबा काहीच पित नाही. मग आपण एक काम करू, टोटल नंबर ऑफ स्टुडंटमधून जे मुलं पितात, चहा पितात, कॉफी पितात, चहा आणि कॉफी दोन्ही पितात, सगळ्यांना मायनस करू. जे पिणारे आहेत त्यांना मायनस करू, म्हणजे चहा पिणारे. पिणाऱ्यांना जर का मायनस केलं तर त्याच्यामधून न पिणारे आपल्याला उरतील. मग सगळे पिणारे काढायचे म्हणजे काय, युनियन ए युनियन बी काढायचं. आता बघा कसं, याला आपण टप्प्याटप्प्याने जाऊयात. पहिली गोष्ट, आपल्याकडे 2 सेट आपण या ठिकाणी म्हणू. सेट ए इथे नंबर ऑफ स्टुडंट्स हू टेक काय बाबा टी, अशी मुलं की बाबा ती चहा पितात. ओके. त्याच्यानंतर सेट बी नंबर ऑफ स्टुडंट हू टेक कॉफी. ओके. कॉफी पिणारे. झालं. आता याच्यात बघा नंबर ऑफ ए, मला सांगा नंबर ऑफ ए काय बाबा. नंबर ऑफ ए म्हणजे बाबा 80 स्टुडंट टेक टी म्हणजे 80, नंबर ऑफ ए बरोबर 80. त्याच्यानंतर नंबर ऑफ बी काय बाबा 60 ड्रिंक कॉफी पिणारे. नंबर ऑफ बी म्हणजे कॉफी पिणारे किती बाबा 60 आहेत. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलंय की बाबा 20 स्टुडंट ड्रिंक टी अँड कॉफी, 20 मुलं चहा आणि कॉफी दोन्ही पण पितात. म्हणजे चहाच्या लाईनीमध्ये पण येतात, कॉफीच्या लाईनीमध्ये पण येतात. 20 स्टुडंट जे आहेत ते दोघांमध्ये येतात, चहाच्या याच्यामध्ये सेटमध्ये पण येतात, कॉफीमध्ये पण येतात. म्हणजे दोघांमध्ये येतात त्यांना आपण काय म्हणतो, इंटरसेक्शन ऑफ सेट. जे दोघांमध्ये येतो त्याला आपण इंटरसेक्शन म्हणतो. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे बाबा 20. तर ते ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती होत्या त्या या ठिकाणी आपण गोष्टी लिहून घेतल्यात. कुठल्या गोष्टी बाबा, या 3 गोष्टी. पहिली गोष्ट, नंबर ऑफ ए आपल्याकडे 18 आहे म्हणजे हे चहा पिणारे. नंबर ऑफ बी म्हणजे कॉफी पिणारे जे आहेत आपल्याकडे ते आहे 60, आणि ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्ही सुद्धा पितात ते आहेत आपल्याकडे 20. आता आपण या ठिकाणी एक काम करू, अशा प्रकारची मुलं काढू की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा एक सेट घेऊ की ज्याच्यामध्ये चहा पिणारे पण येतील, कॉफी पिणारे पण येतील आणि दोन्ही पिणारे सुद्धा येतील. ओके. मग तो म्हणजे काय, युनियन. मग तो सेट म्हणजे युनियन, म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी हे काढू. त्याचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे हा फॉर्म्युला येईल. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या की आपल्याला आन्सर जे आहे आपलं ते ऑटोमॅटिकली येणार आहे. ओके. हा आपला फॉर्म्युला बघा. नंबर ऑफ ए किती आहे 80 प्लस नंबर ऑफ बी किती आहे 60 मायनस ए इंटरसेक्शन बी किती बाबा 20. 80 प्लस 60 किती 140 मायनस 20. 140 मधून 20 गेले किती राहिले बाबा 20 राहिले. सो देअरफॉर नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 120 राहिले 120. नंबर ऑफ ए युनियन बी किती झाले बाबा 120 झालं. आता हे 120 मुलं अशी आहेत तुमच्या क्लासरूममध्ये
की किंवा स्कूलमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये किती मुलं 120 मुलांचा जो ग्रुप आहे, हा ग्रुप असा आहे की ज्याच्यामध्ये चहा पिणारी मुलं आहेत, कॉफी पिणारी मुलं आहेत आणि चहा आणि कॉफी दोन्ही पण पिणारी पोरं आहेत. असा एकही मुलगा नाही आहे 120 मध्ये की जो काहीच पित नाही आहे, बरोबर. म्हणजे 120 मुलं जे आहेत ते पिणारे आहेत. मग आता आपला टार्गेट काय बाबा, नंबर ऑफ स्टुडंट. इथं काय सांगितलं की बाबा नंबर ऑफ स्टुडंट, द नंबर ऑफ स्टुडंट who do not take any drink. Okay, do not drink tea or coffee. चला ओके झालं. मग आता ही किती मुलं असणार आहे बघा, आपल्याकडे टोटल मुलं किती आहे 125. मग आपण काय करणार, टोटल नंबर ऑफ स्टुडंट, टोटल स्टुडंट जो आकडा आहे त्याच्यामधून आपण काय करणार, नंबर ऑफ ए युनियन बी जो आहे तो मायनस करणार. नंबर ऑफ ए युनियन बी हा जो सेट आहे तो मायनस करणार. टोटल नंबरमधून नंबर ऑफ ए युनियन बीला मायनस करणार. टोटल मुलं आहेत 125, त्याच्यामधून नंबर ऑफ ए युनियन बी किती 120. किती झाले बाबा आपल्याकडं 5 स्टुडंट, म्हणजे फक्त 5 उरले. म्हणजे 5 स्टुडंट जे आहेत ना ते चहा पण नाही पित आणि कॉफी पण नाही पित, दोन्ही पण पित नाही. ओके, तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. आता हे झालं याचा आन्सर, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता मी तुम्हाला एक दुसरी मेथड सांगणार आहे या प्रश्नाचं उत्तर काढत असताना. दुसरी एक मेथड तुम्हाला सांगतो बघा. एक वेन डायग्राममध्ये जर तुम्हाला वेन डायग्रामच्या मेथडने सुद्धा आपण हे करू शकतो. टोटल स्टुडंट किती बाबा 120 समजा वेन डायग्राममध्ये, आणि 120 मध्ये बघा आपल्याकडे 2 सेट आहेत. एक हा एक सेट आहे आणि हा दुसरा सेट आहे. ओके, हे ए आहे आणि हा बी आहे. ठीक आहे, चहा पिणारे आहेत, कॉफी पिणारे आहेत. आता याच्यामध्ये एक काम करायचं बघा, म्हणजे तुम्ही वेन डायग्रामच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. कसा, तुम्हाला एक हिंट देऊन जातो. हा ए सेट, हा बी सेट. आता काय करायचं, टोटल किती बाबा 125, टोटल 125 पोरं आहेत बघा. बरं आपल्याकडं टोटल मुलं किती 125. त्याच्यानंतर इथं बघा या सेटमध्ये लिहिताना मध्ये काय करायचं, दोघांमध्ये कॉमन पार्ट इथे आहे. म्हणजे दोघांमध्ये येणारे किती मुलं आहेत बाबा, चहा ए म्हणजे टी आणि बी म्हणजे कॉफी. चहा आणि कॉफी दोन्ही पण घेतात, अशी कुठली इंटरसेक्शनमध्ये 20 आहेत. हे इंटरसेक्शनमध्ये किती 20 मुलं. सेट ए मध्ये किती मुलं आहेत, ए मध्ये तसं बघायला गेलं की 80 मुलं आहेत. ए मध्ये किती 80 मुलं आहेत. आता 80 मधले 20 इथं आले म्हणजे किती राहिले, ए मधले 60 राहिले, बरोबर. बी मध्ये 60 मुलं आहेत, 60 मधली 20 इथं आली म्हणजे किती राहिली 40 राहिली. आता या सगळ्यांची टोटल म्हणजे युनियन सेट बघा, या सगळ्यांची टोटल किती येते बाबा, नंबर ऑफ ए युनियन बी जर आपण काढायला गेला, नंबर ऑफ ए युनियन बी जर तुम्ही काढायला गेला तर तुम्हाला किती मिळेल, 60 + 20 80, 80 + 40 120. म्हणजे या वेन डायग्रामच्या ऑब्झर्वेशनमधून सुद्धा तुम्हाला असं 120 आन्सर मिळेल. आणि 120 जे आहे ते 125 मधून हे 120 मायनस केले की तुम्हाला 5 उत्तर येईल. पण सध्या ही मेथड लक्षात घ्या, ही तुम्हाला एक्स्ट्रामध्ये सांगितली की वेन डायग्राममध्ये आपल्याला हे सगळे नंबर्स अशा प्रकारे दाखवता येतात. कारण पुढे एक एक्झाम्पल अशा प्रकारे एक गणित आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त वेन डायग्रामचाच वापर करायचा आहे. आता पुढे बघा, पुढचा मुद्दा. आता याच्यामध्ये एक गंमत आहे बरं का, अजून एक गंमत राहिली याच्यामध्ये तुम्हाला सांगायची बघा. एक महत्त्वाचा मुद्दा राहिला इथं. आपल्याकडे अशा प्रकारे होता ना, हा सेट, हा ए होता समजा, त्याच्यानंतर हा बी होता. ओके, हां, त्याच्यानंतर आता बघा याच्यामध्ये इथं किती होते बाबा, इथं तुमच्याकडे 20 होते, बरोबर. इथं तुमच्याकडे 60 होते आणि इथं 40. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, तसं जर बघायला गेलं तर 80 मुलं काय पितात, टी पितात. 80 मुलं टी पितात, पण त्याच्यातली 20 मुलं अशी आहेत की जी कॉफी पण पितात. म्हणजे 60 इथं जो हा 60 आकडा आला आहे ना, 60 म्हणजे फक्त 60 मुलं अशी आहेत की जी फक्त टीच पितात, ती कॉफी पण पित नाही, फक्त टी पितात. 40 मुलं अशी आहेत की जी फक्त आणि फक्त कॉफीच पितात, ती टी पित नाही. 60 मुलं जी आहेत ती फक्त टी पितात, कॉफी पित नाही. 40 स्टुडंट असे आहेत की जे फक्त कॉफीच पितात, टीकडे जातच नाही. आणि 20 स्टुडंट असे आहेत की जे टी आणि कॉफी दोन्ही पितात. ओके, येस. तसे जर बघायला गेलं तर इथं 60 मुलं जी आहेत ती बी मध्ये येतात. म्हणजे 60 मुलं चहा पितात, पण त्या 60 मधून 40 असे की जी फक्त चहा पितात, त्यांचा कॉफीशी काही संबंध नाही. तर ह्या काही गोष्टी लक्षात घ्या, डोक्यावरून जातील पण समजणं गरजेचं. आता पुढे जाऊयात. पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर आपल्याकडे 3 आहे. त्या 3rd नंबरच्या क्वेश्चनकडे आता जर आपण वळूयात आपली गाडी. 3rd नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय आहे, इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. एक बाबा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपल्याकडे जी आहे त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपण जर बघायला गेलं तर 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. 50 स्टुडंट जे आहेत ते इंग्लिशमध्ये पास झालेले आहेत. 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स. 60 स्टुडंट जे आहेत ते मॅथमॅटिकमध्ये पास झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट. मॅथ्समध्ये पण पास आहेत आणि इंग्लिशमध्ये पण पास आहेत. नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट. असा कुठलाही एक मुलगा नाही की जो कुठल्या दोन्ही सब्जेक्टमध्ये फेल आहे. बाबा एखादा इंग्लिशमध्ये पास आहे, एखादा मॅथमॅटिकमध्ये पास आहे किंवा एखादा दोघांमध्ये पास आहे, पण दोघांमध्ये फेल आहे असा मुलगाच नाही आहे आपल्याकडे. ओके,
तर आपल्याला सांगितलं की फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे ॲटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट म्हणजे फक्त पास झालेली जी मुलं आहेत ती आपल्याला काढायची की बाबाची ॲटलिस्ट मिनिमम एका तरी सब्जेक्टमध्ये पास आहेत. मग तिथं आपल्याला युनियन काढणं गरजेचं आहे किंवा कधी कधी टोटल नंबर ऑफ स्टुडंट असं काढायला विचारलं तरी इथं याचं उत्तर तेच येईल. म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी काढावं लागणार. बघा कसं, इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश, बरोबर का. मग आपण काय करू, सेट ए इथं लिहू नंबर ऑफ स्टुडंट ओके हू पास, कशात पास झालेले, पास इन इंग्लिश, हू पास इन इंग्लिश. ओके, कशात पास झाले, हू पास इन इंग्लिश. ओके झाला हा ए. त्याच्यानंतर सेट बी नंबर ऑफ स्टुडंट हू पास, कशात पास बाबा, इन मॅथ, म्हणजे मॅथमॅटिकमध्ये पास झालेली पोरं. ठीक आहे आपल्याकडे. आता बघा इथे काय सांगितलंय, बघा इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. पण नंबर ऑफ ए किती बाबा आपल्याकडे, नंबर ऑफ ए 50. ओके 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. त्याच्यानंतर पुढचा नंबर ऑफ बी, म्हणजे नंबर ऑफ बी म्हणजे काय बाबा, तुमचा मॅथमॅटिकमध्ये पास झालेली पोरं 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक. ते किती झाले बाबा, 60 स्टुडंट जे आहेत ते मॅथमॅटिकमध्ये पास झालेले आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडं पुढचा मुद्दा आहे 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट. म्हणजे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी जे दोघांमध्ये येतात त्याला आपण म्हणतो इंटरसेक्शन. ते किती बाबा, 40 स्टुडंट जे आहेत ते मॅथ्स पण पास आहेत आणि इंग्लिशमध्ये पण पास आहे. मॅथ्सच्या सेटमध्ये पण येणार, इंग्लिशच्या सेटमध्ये पण येणार. मॅथमॅटिक्सच्या पास झालेल्या मुलांच्या यादीमध्ये पण येणार, इंग्लिशच्या पास झालेल्या मुलांच्या यादीमध्ये पण येणार. जे दोघांमध्ये येतात त्याला आपण इंटरसेक्ट म्हणतो. आता प्रश्न काय विचारलाय की बघा या ठिकाणी विचारलाय फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. मिनिमम एका तरी सब्जेक्टमध्ये पास आहे. म्हणजे एका सब्जेक्टमध्ये पास असलेली मुलं काढायची आहेत, 2 सब्जेक्टमध्ये पास असलेली मुलं पण काढायची आहेत. म्हणजे सगळी मुलं या ठिकाणी आपल्याला काढायची आहेत. त्यासाठी इथं आपण नंबर ऑफ ए युनियन बी हा सेट वापरणार. त्याच्यात नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, याचं जे कॅल्क्युलेट करून आन्सर येईल ते तुमचं उत्तर असणार आहे. बघा नंबर ऑफ ए किती बाबा, नंबर ऑफ ए 50, नंबर ऑफ बी 60. नंबर ऑफ ए किती बाबा 50, नंबर ऑफ बी 60 मायनस ए इंटरसेक्शन बी किती 40. 50 + 60 110 - 40 किती झाले बाबा 70. तर 70 स्टुडंट असे आहेत आकडा, म्हणजे हे टोटल नंबर ऑफ स्टुडंटच आहेत आणि 70 स्टुडंट आहेत की याच्यामध्ये काय येणार, पास झालेले पण येणार, एका सब्जेक्टमध्ये पास झालेले म्हणजे इंग्लिशमध्ये पास झालेले पण येणार, मॅथमॅटिकमध्ये पास झालेले पण येणार आणि दोघांमध्ये पास झालेले सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. ओके, आपल्याला विचारलं होतं ॲटलिस्ट बाबा एका तरी सब्जेक्टमध्ये पास झालेले मुलं काढा मिनिमम. ओके, मग एका सब्जेक्ट म्हणजे 2 सब्जेक्टमध्ये पण चालतात. तर अशा प्रकारे हा 3rd नंबरचा क्वेश्चन आहे. आता 4 नंबरचा क्वेश्चन बघू. ओके, 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो जरा थोडासा मोठा आहे, त्याला जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघावा लागणार आहे. बघा या ठिकाणी मी लिहिताना जरा शॉर्टकटमध्ये लिहिलं, जागा कमी आहे खूप आपल्याकडं. यामध्ये काय बाबा, अ सर्वे वॉज कंडक्टेड, एक सर्वे घेण्यात आला. बरं का, आता हा सर्वे कुठला घेतला, कोणी घेतला त्याच्याशी काय घेणं नाही, पण घेतला व सर्वे घेतला. तर हा जो काही सर्वे घेण्यात आला होता, या सर्वेत काय झालं बघा की a survey conducted to know the hobby of 220 student of class X. पण टोटल स्टुडंट जे आहेत आपल्याकडे, टोटल स्टुडंट आता किती झाले, टोटल स्टुडंट ज्याला आपण n म्हणू चला, ते आपल्याकडे दिलेले आहे 220 स्टुडंट आहेत. ओके, आता याच्यामध्ये बघा विचारले की आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी वॉज रॉक क्लाइम्बिंग. म्हणजे आपण समजा सेट ए जो आहे त्याला आपण म्हणू नंबर ऑफ स्टुडंट हू लाईक रॉक क्लाइम्बिंग. ओके, म्हणजे ज्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडते असे मी शॉर्टकटमध्ये लिहितो. आणि दुसरा जो आहे तो आपल्याकडे सेट बी आहे. पुढचं काय दिलं बाबा या ठिकाणी 80 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी वा स्काय वॉचिंग. काय बाबा स्काय वॉचिंग, हां स्काय वॉचिंगची आवड असणारी पोरं किती बाबा या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत 180 स्टुडंट. आणि पुढे दिलं आहे की देअर आर 110 स्टुडंट हू फॉलो द बोथ हॉबीज, म्हणजे दोन्ही हॉबीज आवडतात अशी मुलं आहेत. आता पुढे आपल्याला काय सांगितलं आहे, देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी 2 हॉबीज. बघा डू नॉट हॅव एनी 2 हॉबीज अशी मुलं काढायची आहेत. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग, कोणाला रॉक क्लाइम्बिंग फक्त ओनली रॉक क्लाइम्बिंग आवडते. आणि हाऊ मेनी स्टुडंट हॉबी ओनली स्काय वॉचिंग ओनली, म्हणजे ज्यांना फक्त स्काय वॉचिंग आवडते. तर आता ठीक आहे, पहिली गोष्ट ए लिहू आपण. ए म्हणजे काय, नंबर ऑफ ए म्हणजे आपल्याकडे काय येणार, नंबर ऑफ ए
नंबर ऑफ ए इज इक्वल टू वाट की बाबा 130 येणार, कारण बाबा रॉक क्लाइम्बिंग किती मुलांना आवडतं 130. नंबर ऑफ ए काय झालं बाबा 130. नंबर ऑफ बी काय येणार 180, कारण 180 मुलांना आवडतंय बाबा स्काय वॉचिंग. त्याच्यानंतर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी दोन्ही सुद्धा आवडतात अशी मुलं काय बाबा 110 आहे. आणि आता आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला काढायला लागणार आहे. तो काढल्यानंतर मग बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे आपण बघू शकतो. ठीक आहे. नंबर ऑफ ए आहे 130, नंबर ऑफ बी आहे 180, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे 110 आणि नंबर ऑफ ए युनियन बी आहे आपल्याकडे या ठिकाणी काढायचं आहे. आता याला आपण काय करू, एक मस्त आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, एक बॉक्स काढावा, वेन डायग्राम काढावी लागणार. काय करायची, वेन डायग्राम. कारण वेन डायग्रामच्या माध्यमातून या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काढता येणार आहे, अन्यथा खूप अवघड जाऊ शकतो. ठीक आहे. वेन डायग्राम बघा. आता वेन डायग्राममध्ये आपण काय करू, दोन आपल्याकडे सेट असणार आहे वेन डायग्राममध्ये. एक आहे सेट ए आणि दुसरा आहे सेट बी. ओके. हा आहे सेट ए, हा आहे सेट बी. ओके. आता ए आणि बी, आता याच्यामध्ये काय नंबर येणार बाबा, दोघांमधला इंटरसेक्शन जो आहे तो इथं मध्ये लिहायचा. बरोबर. तसं ए मध्ये येतात 130, बी मध्ये येतात 180, पण दोघांमधला इंटरसेक्शन जो आहे तो 110 इथं आला. बरोबर. आता ए मध्ये 130 येतात, 130 मध्ये 110 इथं आले, मग राहिले किती 20 प्लस 110, दोघांची ॲडिशन 130 झाली. ठीक आहे. नंबर ऑफ बी मध्ये बघा 110 इथं आलेत, राहिले किती 70 प्लस 110, तुमच्याकडे टोटल आकडा किती आला बाबा 180. ठीक आहे. आता नंबर ऑफ ए युनियन बी बघा, नंबर ऑफ ए युनियन बी पहिला पॉईंट, पहिली चला नंबर ऑफ ए युनियन बी या ठिकाणी आपण काढू. ए युनियन बी किती झाले बाबा, तिघांची टोटल 20 प्लस 110 प्लस 70, 20 प्लस 110 प्लस 70 किती झाली बाबा टोटल 180. बघा या दोघांची झाली 180 प्लस हे किती झाले 200 मुलं. आता हा जो आकडा आहे 200, हा 200 आकडा म्हणजे काय की याच्यामध्ये असे नंबर येणार की ज्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंग आवडणारे पण आहेत, ज्याच्यामध्ये स्काय वॉचिंग आवडणारे सुद्धा आहेत आणि ज्याच्यात दोन्ही आवडणारे सुद्धा आहेत, असे 200 मुलं आहेत. तर आता आपल्याला जो काय क्वेश्चन विचारला आहे त्याच्यातला पहिला क्वेश्चन काय बाबा की पहिला, आता याचा आन्सर तुम्ही तो फॉर्म्युला वापरून सुद्धा काढू शकता. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. तो फॉर्म्युला वापरून काढू शकता. जागा कमी आहे म्हणून मी इथं डायरेक्ट लिहिलं. आता इथं विचारलं आहे हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी 2 हॉबीज. बरोबर ना. नंबर ऑफ स्टुडंट ओके, स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी हॉबी. ओके, एनी हॉबीज, डू नॉट हॅव एनी हॉबीज. ठीक आहे. हे पहिला क्वेश्चन आहे आपला. आता अशी मुलं किंवा ज्याला कुठलीच हॉबीज नाही म्हणजे कुठलीच हॉबी नाही आवडत, टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती 120, मग इथं लिहायचा टोटल नंबर ऑफ स्टुडंट 220. त्याच्यामधून काय करायचं 200ला मायनस करायचं. 200 मध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट 120 आहे, त्याच्यामधून 200 मायनस करायचं. 200 मध्ये काय नंबर आहे, कुठली मुलं येणार की ज्यांना स्काय वॉचिंग आवडतं, ज्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडतं किंवा ज्यांना दोन्ही आवडतात, अशी सगळी आवडणारी मुलं याच्यामध्ये आहेत. मग आपण टोटल मुलामधून ज्यांना सगळ्या गोष्टी आवडतात ते जर मायनस केलं तर आपल्याकडे किती आन्सर उरलं 20 आन्सर उरलं. तर हे 20 जे आहे ते आपल्या या ठिकाणी आन्सर असणार आहे. ठीक आहे. झालं. आता याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडे 2 नंबरचा प्रश्न, तो काय बाबा बघा, हाऊ मेनी स्टुडंट ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. ओके. बघा मग इथं लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट हू फॉलो द हॉबी रॉक क्लाइम्बिंग ओनली. ओके, रॉक क्लाइम्बिंग ओनली हा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा आपल्याकडे एक प्रश्न आहे बघा, हाऊ मेनी स्टुडंट. बरं, नंबर ऑफ स्टुडंट किंवा बाबा हाऊ मेनी स्टुडंट असं लिहू. चला, हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी स्काय वॉचिंग ओनली. ओनली स्काय वॉचिंग वाले. एकदम सिंपल पॉईंट येतं बरं का. याचा आन्सर एकदम सोपं आहे. या दोन्ही प्रश्नांचं कन्फ्यूज व्हायचं नाही, पण आन्सर एकदम सिंपल येणार तुमचं याचं. बघा हा बघा या ठिकाणी बघा,
आता इथं मला सांगा की नंबर ऑफ स्टुडंट फॉलो हॉबी ओनली रॉक क्लाइम्बिंग, फक्त रॉक क्लाइम्बिंग मध्ये आले पाहिजेत, त्यांना स्काय वॉचिंगची काही घेणं देणं नाही, फक्त रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग वाले बाबा सेट ए आहे. तसं बघायला गेलं तर 130 मुलांना रॉक क्लाइम्बिंग आवडतंय, पण या 130 मध्ये अशी सुद्धा काही मुलं आहेत की ज्यांना स्काय वॉचिंग सुद्धा आवडते. मग ओनली रॉक क्लाइम्बिंग वाले कुठले बघा, हा जो सेट ए आहे या सेटमध्ये हे 110 जे दिलेले आहेत आणि हे 20 दिले आहेत, यांचं ऑब्झर्वेशन करा नीट. या सेटमध्ये ए म्हणजे काय बाबा, रॉक क्लाइम्बिंग वाल्यांचा विषय. मग या रॉक क्लाइम्बिंगमध्ये टोटल 130 आले, 100 + 20 130 आले. मग याच्यामध्ये 110 वाले असे आहेत की ज्यांना स्काय वॉचिंग पण आवडतं, जे बी मध्ये सुद्धा येतात, आणि 20 मुलं अशी आहेत की ज्यांना ओनली इंटरेस्ट आहे तो रॉक क्लाइम्बिंगचा, त्यांचा स्काय वॉचिंगशी काय संबंध आहे का, बी मध्ये येतच नाही, म्हणून इथे तुमचा आन्सर आला 20 आला. ठीक आहे. आता हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली, फक्त स्काय वॉचिंग मध्ये आले पाहिजे, म्हणजे फक्त बी मध्ये आले पाहिजे. 70 मुलं अशी आहेत की जे ओनली बी मध्ये येतात, त्यांचा ए शी काही संबंध नाही, म्हणून इथे येणार 70 स्टुडंट. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपला सॉल्व्ह करता येऊ शकतो आपल्याला या पद्धतीने. ठीक आहे. आता हा 4th नंबरचा क्वेश्चन झाला. याच्यानंतर शेवटचा एक क्वेश्चन आहे. शेवटचा क्वेश्चन खूप सोपा आहे, तर तो आपण बघूयात. पण तो बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, मित्रांनो, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईबच केला नसेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर जाऊयात पुढं. बघा या ठिकाणी पुढचा शेवटचा जो क्वेश्चन आहे इंटरेस्टिंग आहे खूपच आणि खूप सोपा आहे. बघा या प्रश्नात बघा काय काय दिलंय. या डायग्राममध्ये जर आपण बघितलं, बघा या डायग्राममध्ये ए, बरं का, ए सेट जो आहे ते ए सेटमध्ये काय काय येतात बघा. हा जो ए म्हणजे हा ए वाला सर्कल, याच्यातच बघायचं काय आलं, एक्स आलं, वाय आलं, झेड आलं, एम आलं, एन आलं. ए या सर्कलमध्ये एवढंच येतं, मग ते लिहून टाका एक्स वाय झेड एम अँड एन. झाला, विषय संपला. काय याच्यात अवघड आहे, एकदम सोपं, इथंच आन्सर आहे. बी, या बी नावाच्या सर्कलमध्ये काय काय येतात, या बी सर्कलमध्ये काय येतात, पी येतंय, क्यू येतंय, आर येतंय, एम एन येतंय. बरोबर, इथं लिहायचं पी क्यू आर एम एन लिहिलं. आता ए युनियन बी, ए युनियन बी म्हणजे काय, ए आणि बी पकडून, ए आणि बी पकडून या दोघांमध्ये मिळून काय बघा, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एवढं आलं. बरं का, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एवढे आले. आता यू मध्ये, यू म्हणजे काय माहिती आहे का, हा पूर्ण बॉक्स. यू म्हणजे हा पूर्ण जो बॉक्स आहे, याच्यात सगळे मिळून काय काय येतात, या पूर्ण बॉक्समध्ये काय काय येतात, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी पण आलं. सगळं लिहायचं, एक्स आलं, वाय आलं, झेड आलं, एम आलं, एन आलं, पी आलं, क्यू आलं, आर आलं, एस आलं, टी आलं, सगळं आलं. या बॉक्समध्ये काय काय दिसतंय ते सगळे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी हे सगळे दिसतात या क्वाड्रिलेटरलमध्ये आपल्याला, म्हणून सगळ्यांना लिहिलं. ए डॅश, आता ए डॅश म्हणजे ए मध्ये नसलेले, ए मध्ये काय काय नाही आहे ते लिहायचे. आता ए बघा, हा तुमचा ए, बरोबर. आता याच्यामध्ये काय काय नाही आहेत हे सगळे याच्यात आहेत, बरं का, याच्यामध्ये ए मध्ये हे सगळे आलेले आहेत ऑलरेडी. आता ह्या ए मध्ये काय काय नाही आहेत ते कोण कोण उरले, पी नाही आहे ए मध्ये, क्यू नाही आहे, आर नाही आहे, टी नाही आहे, एस नाही आहे, एवढे सगळेजण ए मध्ये नाही आहेत. बघा काय नाही बाबा, पी नाही, क्यू नाही, आर नाही, एस नाही, टी नाही, एवढे ए मध्ये नाही आहेत. ठीक आहे. ए डॅश म्हणजे ए मध्ये नसलेले. आता बी डॅश म्हणजे बी मध्ये नसलेले. आता या सर्कलमध्ये काय काय नाही आहे, बी नावाच्या सर्कलमध्ये काय काय नाही आहे, एक्स नाही, वाय नाही, झेड नाही, एस नाही, टी नाही. मग इथं लिहायचं एक्स वाय झेड एस टी. आता ए इंटरसेक्शन बी डॅश, ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय बाबा, ए इंटरसेक्शन बी म्हणजे बघा हा जो आहे ए इंटरसेक्शन बी. आता याच्यात काय काय नाही आहे बघा, याच्यात एम आणि एन दोघंच आहे. मग काय काय नाही आहे, एक्स नाही, वाय नाही, झेड नाही, एस नाही, टी नाही, पी नाही, क्यू नाही, आर नाही, एवढे सगळे. एक्स वाय झेड पी क्यू आर एस टी एवढे सगळे कशामध्ये आले, ए इंटरसेक्शन बी डॅशमध्ये. समजा इथं असा जर प्रश्न विचारला असता ए युनियन बी डॅश, मग तुम्ही काय काय लिहिलं असतं, ए युनियन बी म्हणजे हे सगळे, या सगळ्यांमध्ये काय नाही, एस नाही, टी नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता आलं असतं. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 झालेला आहे.
तर अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 झाला. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शक्यतो प्रॉब्लेम सेट बघण्याचा प्रयत्न करू किंवा पुढचा जो आपला चॅप्टर आहे मॅथमॅटिक पार्ट 2 चा पहिला चॅप्टर त्याच्यावरती आपल्याला चर्चा करता येईल. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपला आपल्याला जॉईन करा. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मी देत असतो. बाय मित्रांनो, धन्यवाद.